पण मराठ्यांनी नाही, पण तिथून पुढच्या काळात मराठा आरक्षणाला विरोध करणारा तो पक्षीय आणि असणारा संबंधित तो विरोध करणारा नेता त्याला संपवायचा, म्हणजे संपवायचं हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवायचं. म्हणजे पुढं आपल्या समाजाच्या पोराला अडचणी राहणार नाही. अडचणी दूर करा. विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट तुम्ही शासन निर्णय कसा काढला, असा प्रश्न जो आहे तर छगन भुजबळ यांनी या बैठकीत विचारला. काही विचारतात त्याला काही किंमत राहिली नाही. इथून पुढे एकच सांगितलं मी एका वाक्यात. आता मराठा समाजाच्या लेकरा बाळापुढं जी अडथळा असेल तो अडथळा दूर करायच्या कामाला मराठ्यांनी लागायचं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. दयामाया करायची नाही. ज्या जातीचा नेता मराठ्यांच्या पोरांच्या जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात जाईल तो अडथळा मराठ्यांनी दूर करत जायचा. कधीच विसरायचं नाही, सोडून द्यायचं नाही. कडवट आणि कट्टर मराठ्यांनी बनायचं हे ध्यानात ठेवा. जे मराठ्यांचे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात जाते त्याला संपवायचं, राजकीय त्याला उद्ध्वस्त करून टाकायचं हे ध्यानात ठेवायचं. म्हणजे पुढचा काळ, पुढच्या आपल्या पिढ्या सुखाने समाधानाने आनंदाने राहतील. आत्तापासूनच यांना संपवायच्या मागं लागा. याच बैठकीत पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. हा, तिला आता कसं आहे, शेवटी एखाद्याचं काय असतं, बोगस आरक्षण खाऊन रक्तसुद्धा बोगस झालेलं असतं. त्याला नावीलाज असतो, त्याला कोणी काय करू शकत नाही. शेवटी लोकांनी त्यांच्यात त्यांच्या बापात म्हणून थोडक्यात एक इमानदारी बघितली होती, एक स्वच्छपणा बघितला होता, एक आपलेपणा बघितला होता, एक माणुसकी बघितली होती. तेच मराठ्यांना वाटलं यांच्यात पण पुढं असेल, पण ते नाही. मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी किती उताळे झाले हे बीड जिल्ह्याच्या खूप लक्षात आलं आणि खूप दिवसानं मराठ्यांच्या लक्षात आलं. हे बरं झालं, म्हणून मी आत्ता सांगितलं. यांनी बंजारा समाजाचं आरक्षण खाऊन बंजाऱ्याचं वाटोळं केलं. हे कोणाला म्हणतात आम्ही तुमच्यासारखं दिसतो, असल्या नियतीनं आरक्षण खाल्लेलं आहे यांनी. त्याच्यामुळे यांचा मुलाहिजा न करता, यांना न गिनिता आपल्या समाजाला आणि आपल्या पोराला कोण अडचणी आणतं ते नेते आता संपवायच्या मागं लागा. पुढच्या पिढ्या मराठ्याच्या सुखी समाधानी ठेवायच्या असल्या तर जेव्हा जातीचा नेता आडवा येईल त्या नेत्याला राजकारणातून मराठ्यांनी संपायच्या मागं लागा, तर सुखी समाधानाने पोरं पुढं राहू शकतात. आणि यांच्या वाचून मराठ्याचं काही गुंतलेलं पण नाही. इकडं दलित आहे, मुस्लिम आहे, लंबाना समाज आहे, राजपूत समाज आहे, कायकाडी आहे, कुंभार आहे, लोहार आहे, सुतार आहे, ढोवार आहे, माळी हे, धनगर आहे, शेकडो जाती आहेत. यांना धरा. हे 2 आणि 4 आणि 5 हजारच्या मतदानासाठी यांच्या मागं पळू नका. हे संपून टाका यांना. मराठ्यांनी ध्यानात ठेवा, सुखी समाधानी पोरं करायची असली ते अडथळा दूर करा. यांना संपवा आता. याच बैठकीत विजय विडेट्टीवार देखील होते आणि त्यांनी देखील 2 तारखेचा जो GR आहे तो रद्द करण्याची मागणी केली मुख्यमंत्र्यांनी. कोणाचं होत नसतो, कोणाच्या बापाची पिंडी कधी रद्द होणं कोणाला होत असतो का? त्याच्या म्हणण्यावर चालत असतो का कायदा? त्याच्या म्हणण्यावर थोडं सरकार चालत असतं. याला 94चं आरक्षण घेतलं, 16% मराठ्याचं फुकट बोगस आरक्षण खायला भेटलं यांना. त्यांना आत्ताशी कळायला लागलं. आता आपण जे रद्द करायला लागलं म्हणल्यावर मराठ्याचा जे रद्द करा म्हणा लागल्यापासून मराठ्यांनी सुद्धा 16% आरक्षण, 2% आरक्षण आणि 150 पावणे 200 जाती बोगस घातले त्यात काढा म्हणतात. हे त्यांच्या ध्यानात आलं. आता मात्र फाईट होणार आहे. मराठीसुद्धा आता बोगस जाती घातलेल्या बाहेर काढणार आहेत आणि ते निघात्यात. हे त्यांच्या लक्षात आलं आहे आता. त्यामुळं यांनी काय करावं, काय म्हणावं, त्यापेक्षा सरकारला मराठ्याची सुद्धा गरज आहे. नुसत्या जातीची गरज नाही. त्यांचं काय नुसतं थोडे माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ, त्याच्यावर सरकार नाही चालणार. तो का सगळ्या माळ्याचा नेता नाही, तो का ओबीसीचा नेता नाही, थोड्या माळ्याचा नेता आहे. म्हणजे काय त्याच्या जीवावर सरकार चालवायचं का? आता इथं मराठीसुद्धा गरज आहे सरकारला. त्यामुळे JRला धक्का बी लागू शकत नाही. JRला धक्का लागल्यावर सांगतो यांना
या जी आर बैठकीमध्ये काढला. भुजबळ काही दाखले घेऊन आलेले होते. त्यांनी दाखले दिले, अधिकाऱ्यांचा देखील दाखला दिला की या ठिकाणी हे बनावट प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात आलेले आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्ट केलंय की खोटे आणि खाडाखोड केलेले कागदपत्र जर असतील तर ते अधिकारी जबाबदार आहेत, त्याच्यावर कारवाई होईल. कारवाई कसं काय होईल? पूर्वीचे कागदपत्र, पूर्वीचे डॉक्युमेंट आहेत, पूर्वीचं लेखाजोखा आहे, दस्तावेज पूर्वीचा आहे. हां, ते सगळ्या काही सांगन आणि तुम्ही ऐकणार म्हणजे काय फुकट समजता काही? काय संबंध आहे खाडाखोडला? हां, यांनी 16% मग आम्ही सांगतो चल. त्यांनी सांगितलं ना खाडाखोड केली आणि चल मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो 16% घेतलेलं आरक्षण खाडाखोड करून बोगस घेतलेलं कर रद्द. चल कर रद्द. ते 16% आरक्षण दिलेलं 1994 जी आर. त्याच्यानंतर दर वर्षाला 30-40, 30-40, 20, 12, 13 अशा जाती घातल्या. काढ बाहेर. फुकट समजता का? काय खाडाखोड केली? पूर्वीचा दस्ताऐवज आहे. पूर्वीच्या लोकांचं लिहिणं चिडबिड होतं. पूर्वीचं थोडे लोक शिकलेले होते. कुणी कू लिहायचं, कुणी कुण लिहायचं, कुणी कुळंबी लिहायचं, कुणी कुणबी लिहायचं, कुणी शेती लिहायचं. पूर्वी जुने लोक थोडे शिकलेले होते. अधिकारी जरी असला पूर्वीचा दस्ताऐवज लिहिणारा तरी त्याचे हात थरथर कापायचे. काहीचे कापत नव्हते लिहिताना. पूर्वीचा दस्ताऐवज आहे ते पूर्वीचं लिहिलेलं आहे. पूर्वीचा दस्ताऐवज पूर्वीचं लिहिलेलं आणि त्याला खाडाखोड केला म्हणता का? काहीतरी म्हणायचं आणि समाजाचं वाटोळं करायचं. अजिबात सहन नाही करून घेणार मी. एक बी प्रमाणपत्र रद्द नाही झालं पाहिजे. एक बी. एकसुद्धा नाटकच नाही करायचं अजिबात. बरं, या सगळ्यावर असं जी आर काढला गेला आहे त्याचा चुकीचा अर्थ काढून चुकीचे प्रमाणपत्र दिले असतील तर त्याची चौकशी केली जाईल असं बावनकुळे म्हणाले. कर ना बाबा चौकशी. तुला सांगितलं ना 94ची जी आरची चौकशी कर. ती कर ना आधी. इकडं कोणकडे घुसतो तू? हां, तू सध्या ना आधी 2-4 नेते होते, नाव नाही घेत मी आता, फडणवीस साहेबाला कळाले ते नेते. आणि आता बावनकुळे. देवेंद्र फडणवीसला मुंडक्यावर टाकायचं आहे त्याला. त्या बावनकुळे देवेंद्र फडणवीसला मुंडक्यावर टाकणार आहे. त्यासाठी त्याचे ते प्रयोग चालू आहेत. मराठ्याचे नेत्याचे मागं लागला बावनकुळे. मराठ्याच्या उद्योगपतीच्या मागं लागला बावनकुळे. मराठ्यांच्या अधिकाऱ्याच्या मागं लागला बावनकुळे. याला काही दिलं तर हाई, नाही दिलं की लगेच खोटं नाटक केलं म्हणजे अधिकाऱ्याला लगेच सस्पेंड करतो. संभाजीनगरचा कोणतरी केला. हे मराठ्यांचे अधिकारी अडचणीत आणायचं काम हे जे ओबीसीचे काही मंत्री आहेत 4-2 यांनी सुरू केले. आता मी सुद्धा त्या नेत्याच्या मागं लागायला सुरुवात करणार आहे. एकदा आता जरा नीट झालो मी यांच्या भ्रष्टाचार बाहेर काढतो. मी तोच करणार आता. हो, आता भाषेच्या यांनाशी वापर लागणार तेव्हा मराठी टिकणार आहे. इतकी शाळा आहे. मराठीचे मोठे अधिकारी यांना खपानात, मराठीचे नेते यांना खपानात, या ओबीसीच्या 2-4 मंत्र्याला, उद्योगपती खपानात. यांनी काय करायचं? उद्योगपतीला जवळ घ्यायचं. देवडे नाही लावतो चौकशी लगेच मधी. आणि दिलं की मग नाही चौकशी. अधिकारी बोगस काम नाही केलं किंवा त्यांनी काही फ्रॉड नाही केलं, त्यांनी यांना काही नाही घेतलं तरी म्हणायचे यांनी घेतले, ट्रॅपमध्ये घाला. फक्त मराठ्याचे अधिकारी संपवायचे, मराठ्याचे नेते बदनाम करून संपवायचे. हे 2-3 टार्गेट यांनी केलेत आणि त्याच्यात आघाडीवर बावनकुळे. आणि हे केल्यामुळं मग मराठी नाराज होणार देवेंद्र फडणवीसवर. हे कामसुद्धा करायचं आहे. देवेंद्र फडणवीसपासून मराठी तुटले पाहिजे याच्यासाठी आग्रहानं काम. ओबीसी नेत्या 4-5 नेत्यापैकी हे बावनकुळे एक. आता आम्ही यांच्या भ्रष्टाचार काढतो. तुम्ही आमच्या मराठ्याच्या अधिकाऱ्याच्या नेत्याच्या मागं लागलात का? तुम्हाला जेलात घालतो आम्ही. असेंब्ली ओबीसीच्या ताटातलं कोणाला देणार नाही त्यांना. अरे तो ह्या ताटात खातो, आमचंच खातो. तू हो ताट कोणचं आहे काय गाचपाण्याचं? आमचंच खातोय. तो हाही कोणचं ताट? आमचंच खातो. तुला का आरक्षण मिळालं माहिती आहे म्हणा तुला? हां, कोण बावनकुळेच म्हणला का? त्याचं का लहानपणी तोंडाला दूध पुळवलं होतं का गं गरम? ती कोणाच त्याला माहिती आहे का? तो जात का आली आरक्षणात माहिती आहे तुला? मला ज्यांनी बोलावं, ज्यांनी स्वच्छ आरक्षणात गेलेला आहे खरा, त्यांनी बोलावं. तू केव्हा आलेला आहे तुला माहिती आहे का म्हणा आरक्षणात? हां, सगळ्यात आधी तू बाहेर निघतो म्हणा. मग ध्यानात ठेवी. तू आम्हाला म्हणतो ना, सगळ्यात आधी आरक्षणातून तू बाहेर निघो. तू बघ वाचून एकदा बघ, आपला सल्ला घेऊन बघ बावनकुळे साहेब. सगळ्यात आधी तू निघतोय बाहेर. बघ निघतो का नाही, वाचून बघ एकदा.
सरकारला OBC तुम्ही पकडण्याचा जनतेची- प्रयत्न केलाय. GR रद्द करा, नाहीतर राज्यभरामध्ये आंदोलनं, मोर्चे आणि उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात पुन्हा उपोषणाला उपोषण अशी उत्तरं मिळणार आहेत. 10 तारखेला नागपूर मोर्चा काढायला ठरले. ते लाल्याने सांगितलं असं काढायचं. दिल्लीच्या लाल्याने, राहुल गांधीने लाल्याने सांगितलं असं या गुलाब्यालाही झालं. गेले शिंगरे जमले तर लाल्या गुलाल्या बैलाची जोडी. काँग्रेस सध्या मराठीच्या विरोधात आहे. लाल्या त्याला आता शेंगा उपटायला ठेवावं लागेल इथून पुढं. मराठ्याच्या नादी लागल्यावर काँग्रेसचा भोगाच होत असतो. ओबीसी जनतेची डोकी फोडली जात आहे. प्रचंड दरी निर्माण करण्याचं काम JR कडून सुरू आहे असं JR दगड आणतो काय? विडीटीवार म्हणाले. JR दगड आणतो. JR कसं काय डोके फोडी? ते ते गेलं, ते लाल्याने जसं सांगितलं तसं बोलत होते. दिल्लीच्या लाल्याने सांगितलं बोलायचं आणि मग हे बोलतोय. काँग्रेस सध्या मराठ्यांचा उपकार फेडीत आहे. ते काम चालू आहे. कोणाच्या बापालाची पेन नाही. JR रद्द होणं एवढं सोपं नाही. आमचं हक्काचं गॅजेट हे, आमचा सरकारी दस्तावेज आहे, सरकारी महसुली पुरावा आहे. तो टप्पर नाही कोणाची. ओरिजिनल आरक्षण आहे, ओरिजिनल खरं मराठ्याचं कुणबीचं. आणि मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. कोणीच काय करू शकत नाही. इथं काय तुम्ही जी घाट घातला ना, मराठ्याचे अधिकारी, मराठ्याचे नेते आणि मराठ्याचे व्यावसायिक संपवायचे, ते थांबवा. नाही तर तुमच्यावर लय बेतन. आणि दुसरा घाट घातला आहे तुम्ही मराठ्याला आरक्षण नाही मिळून द्यायचं, हे बी थांबवा. नाही तर देवेंद्र फडणवीसपाशी तुमच्यामुळं, ह्या OBCच्या 2-4 मंत्र्यामुळं फडणवीसपाशी मराठीचे लोकसुद्धा नाही राहायचे. आणि मग फडणवीस त्यांनाही सांगतो, तुम्ही मराठ्यांना साथ द्या. तुम्हाला कोणी संपितं नाही आणि कोण संपितं ते बघू बी. मग ज्या ओबीसी समाज अडचणीत आलेला आहे आणि त्यासोबतच अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे, अशा प्रकारचा मेसेज ओबीसी समाजामध्ये फिरवला जातो. OBC समाजात नाही रे बाबा. OBCचा काय संबंध आहे? OBC समाज गोरगरीब OBCला वाटतं मराठ्याच्या नोंदी आहे, मराठ्याचं गॅजेट आहे, दिलं पाहिजे आरक्षण. हे OBCच्या जीवावर राजकारण करणारे हे येतं, हे पुढं नेते, हे एवढेच फक्त. OBCच्या जीवावर यांना मंत्री लागतं, यांना राजकारण करायचं आहे, त्यांच्या जीवावर पोटं भरायचे त्यांना. हे मंत्रिपदं मिळण्यासाठी, आमदार होण्यासाठी हे फक्त जातीचे नेते OBCचा फायदा घेतात. एवढंच, बाकी काही नाही. OBCचा काही संबंध नाही. असा OBC असूच शकत नाही महाराष्ट्रात की मराठ्याच्या नोंदी असून सुद्धा त्यांना आरक्षण देऊ नका असं म्हणणारा OBCच असू शकत नाही. हां, हे खरं आहे. आमच्या नोंदी नाहीत आणि मग आरक्षण घेतो, मग OBC विरोध करेल. पण ह्या महाराष्ट्रातला OBCसुद्धा तेवढा हुशार आहे की त्याला वाटतं आपल्या लेकरा बाळाला आरक्षण आहे तर मराठ्याच्या लेकरा बाळाला असलं पाहिजे. आणि जर मराठ्याच्या नोंदी आहेत तर मग तर मराठ्याला दिलंच पाहिजे. ह्या विचाराचा, स्वच्छ चारित्र्यवान विचाराचा गरीब OBCसुद्धा या महाराष्ट्रात आहे. त्याच्यामुळे OBCचं काही संबंध नाही. हे जातीनं पछाडलेले कुत्रे एवढे 2-3. हे 58 लाख ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या सांगितल्या जाते ती परिस्थिती तशी नाही आहे. आणि जे आंदोलन करते ते मराठा समाजाची फसवणूक करताय. मंडळ आयोगाच्या विरोधात ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल जावं, कायद्याचं राज्य आहे असं पडळकर म्हणतात. काय आणि ते कुणाला म्हणे मला? हो, मग त्याचा काय संबंध? मला कसं काय म्हणलं? आंदोलन करते मराठा समाजाची फसवणूक करत आहे. तुम्ही जे म्हणाले ना की मी 1954च्या विरोधात जाणार, मी काय ते म्हणाले- त्याच्या विरोधात कधी बोललेलो नाही. हम्म. त्याच्यामुळे मी आधी बघतो ते नंतर. त्याचा काय संबंध आहे मला बोलायचा? त्याला बोलतच नाही मी. पण ते मंडळ आयोगाच्या विरोधात ज्यांना जायचं ते खुशाल मी जा असं बघितलं नाही, मी बघतो आज. बाईट दिलाय त्यांनी. हा ना, मग ते नाही मी बघतो ना. काही वेळेस काय होतं, असाच विश्वास ठेवून बोललं जातं माणसाकडून. कारण 1-2 वर्षात ते काही बोललेले नाहीत, मीही त्यांना काही बोललेलो नाही. हां, त्याच्यामुळे त्याचा काही बोलायचा संबंध नाही इकडं अजिबात. या बैठकीमध्ये छगन भुजबळ म्हणजे डुकून बी बघायचं नाही. या बैठकीमध्ये छगन भुजबळ आक्रमक झालेले होते. हैदराबाद गॅजेट बाबत शासन निर्णय कसा काढला असा बैठकीत सवाल विचारणार आहोत. काय काढलं? हैदराबाद गॅजेट बाबत शासन निर्णय कसा काढला, GR कसा काढला? कोण म्हणलं? छगन भुजबळ. त्याचे गेलेलं माणूस राहते. ते जातीनं पछाडलेलं आहे. जातीवादाचा नरकासूर आहे अलिबाबा. तो जातीवादाचा अलिबाबा नरकासूर आहे. ते जातीत हे काय नाही, याला नरक चिवडायची सवय लागलेली. त्यांनी सगळ्या जातीचा खेळ केलेला आहे. कसा काढला, कसा कॅबिनेट मंत्री येऊन, कसा नाही सरकारमध्ये राहून कसा काढला विचारतो. तू काय कॅबिनेट मंत्री केलं राव याला त्या पदावर ना खरंच ठेवायला नाही पाहिजे फडणवीस साहेबांना
साडेसाती जर या सरकारच्या मागची काढायची असेल तर त्याला हुसकून देणं गरजेचं आहे तिथं लवकर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.